गडचिरोली तेलंगणा राज्यातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वरम येथे दिनांक 15 मे 2025 पासून ते 26 मे 2025 पर्यंत सुरू झालेल्या 12 दिवसीय सरस्वती पुष्करालू महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कालेश्वरमच्या त्रिवेणी संगमाजवळ 17 फूट उंचीच्या सरस्वती मातेच्या एकाश्म शिला विग्रहाचं लोकार्पण तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। तेलंगणा राज्यातील जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वरम येथे 15 मे 2025 पासून ते 26 मे 2025 पर्यंत सुरू झालेल्या 12 दिवसीय सरस्वती पुष्करालू महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कालेश्वरमच्या त्रिवेणी संगमाजवळ 17 फूट उंचीच्या सरस्वती मातेच्या एकाश्म शिला विग्रहाचे लोकार्पण तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले। हा शिला विग्रह महाबलीपुरम येथील शिल्पकारांनी तयार केलेला आहे। सरस्वती पुष्करालू हा महोत्सव दर 12 वर्षांनी गुरुग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करताना साजरा केला जातो। या वर्षीचा महोत्सव 15 मे ते 26 मे 2025 या कालावधीमध्ये कालेश्वरम येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी गोदावरी, प्राणहिता आणि अंतस्राव सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे, ज्याला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं। या पुष्कर महोत्सवाला भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती राहणार असं मंदिराचे पंडित यांनी सांगितलंय। या पुष्कर महोत्सवाला भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती राहणार असल्याचं मंदिराचे पंडित यांनी सांगितलंय। श्याम बेजणवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।